आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे राज्यातील हवामानासंदर्भातली। नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावलेला असतानाच मागील 48 तासांमध्ये राज्याच्या कमाल तापमानात वाढ होताना दिसलेली आहे। पुढील 24 तासांमध्ये मात्र हे चित्र पुन्हा बदलणार असून राज्यात निसर्ग काहीसं रौद्र रूप धारण करताना दिसेल, ज्यामुळे पुढचे काही दिवस राज्याला वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने जारी केलाय। विश्रांतीवर असणारा पाऊस पुन्हा एकदा कमबॅक करत असताना पुढचे 2 ते 3 दिवस पाऊस नागरिकांच्या अडचणींमध्ये भर टाकताना दिसेल। वादळी पावसाच्या धर्तीवर राज्याच्या काही भागांना हवामान विभागाने येलो अलर्ट देत नागरिकांसह यंत्रणांना सतर्क राहण्याचे आवाहन केलेले आहे। पाऊस धीम्या गतीने का असेना पण पुन्हा सक्रिय झालेला असून सध्या त्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे, ज्यामुळे राज्यातील 26 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला असून राज्यात या आठवड्याचा शेवट वादळी पावसाने होणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी माध्यमांना दिलेली आहे। आता कोणत्या भागांना पावसाचा तडाखा बसणार आहे ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। त्याआधी तुम्ही जर HTN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आता सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। वादळी पावसाचा मारा प्रामुख्याने कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरीमध्ये हलका ते मध्यम स्वरूपातील पावसाची हजेरी असेल, तर पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, पुण्यासह सोलापुरात आणि राज्याच्या घाट क्षेत्रांमध्ये पावसाची जोरदार हजेरी असेल। तिथं मराठवाडा आणि विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात नाशिक पट्ट्याला सुद्धा वादळी पावसाचा मारा सोसावा लागणार आहे। गोंदिया, भंडारा, नंदुरबार, लातूर भागात मात्र हवामान कोरडं राहणार असल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलंय। सक्रिय होणारा मान्सून आणि वाऱ्याची बदलणारी दिशा यामुळे 7 ते 10 जून दरम्यान विविध भागांमध्ये पावसाची हजेरी असेल। त्यानंतर थेट 13 ते 18 जून दरम्यान राज्याला मुसळधार पावसाचा तडाखा बसेल। काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मारा सहन करावा लागेल, तर काही ठिकाणी नदी नाले दुथडी भरून वाहू लागतील असाही प्राथमिक अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे।